चला सुरुवात केली जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं गेलं. आपण पाहतोय पंचांची जोडी मैदानावरती जबाबदारी घेत असताना आपल्यावरती पहिला बॉल पडेल. या स्पर्धेतला गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. अक्षय सलते स्वतःला अनुकूल असं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पुन्हा एकदा कॉल दिला जातो. ज्या मैदानावरती 4 चाकी उभ्या आहेत त्या मात्र मैदानाच्या बाहेर उभ्या करा. ओपनिंग फलंदाज जोडीमध्ये आक्रमक जोडी जी समजली जाते लोटेवाडी संघाकडून ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला प्रमोद, नॉन स्ट्राईक एंडला अर्जुन. गोलंदाजी मार्कवरती सलतेवाडी गावचा कोहिनूर तसंच पाटण तालुक्याचा आपण पाहिलं गेलं तर एक जबाब धावा येणं त्याची परतफेड करणं महत्वाचं असेल. यावेळेस थोडीशी दिशा भरकटलेली दबाव येताना पाहायला मिळतो. वाईडचा येतो इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये या वाईडच्या धावनी होते वाढ. यावेळेला ओव्हर द पिच चेंडू जाग्यावरून लॉब केलाय. ताकद आहे परिपूर्ण. जाईल आर पार सीमा पार देऊन जाईल धावा. 6-6-6. काय खेळ केली जाते. दुसऱ्या पहिल्या षटकामध्ये शांतता होती. त्या शांततेचा भंग मात्र आता इथं केला जातोय. रंग चढवला जातोय या स्पर्धेतील या पहिल्या मॅच मध्ये फलंदाज प्रमोदच्या बॅटनी आणि या फटक्यांची गरज आहे. यावेळेस चांगला कमबॅक घोषंकित रिजन मधली 1 धाव इथे बॅट कटनी. नक्कीच 2 मोठ्या फटक्यांनंतर थोडासा दिलासा देणारा हा चेंडू असेल. 1 धावेचा. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आणि हरीश सलते वारंवार कमबॅक साठी जाणला जातो. कारण 1-2 मोठे फटके आले तर नंतर मात्र फलंदाजाच्या मनासोबत मानसिकतेसोबत खेळताना आपण पाहिलं या गोलंदाजाला. यावेळेस देखील चेंडू चुकीचा होता. लोअर फुल टॉस होता परंतु टाइम करता आलेला नाही. 1 धाव त्याच्यावरती नक्कीच येईल आणि नशिबाची साथ यावेळेला बोलेल मी हरीशच्या बाजूने. कारण चेंडू तसा चांगला नव्हता परंतु म्हणत असा समाचार घेता नाही आला फलंदाज प्रमोदला. यावेळेस स्ट्राईक रोटेट होतंय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन. तब्बल या खेळाडूंनी 5 चेंडू खेळून काढलेत. 1च धाव त्याच्या नावावरती आहे. वेळ गेला. आता मात्र खेळावं लागेल, खेळ दाखवावा लागेल. यावेळेस वाईडचा इशारा. जागेवरती उभा राहून चेंडू लिव्ह करतोय. यष्ट्यांच्या पाठून अक्षय थोडासा नाराज आहे गोलंदाजीवरती. मोठे फटके येत असतात परंतु या अतिरिक्त धावा नको असा कॉल मात्र दिला जातोय. यावेळेस फटका आहे चांगला. ऑफसाईड गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार ठीक आहे ना तोपर्यंत चेंडू निघून जातोय. 2 धावांचा इशारा आपल्याला पंचांकडून. तर धावा 2 या चेंडूवरती घेतल्या जातील. बरोबर पंचांचा तो इशारा. गाडीला आपण पाहिलं गेलं चेंडू थटला गेला होता. तर पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. मैदानामध्ये ज्या 4 चाकी उभ्या आहेत त्या कृपया मैदानाच्या बाहेर काढा. तर या 2 धावांच्या मदतीने धावफलक आपल्याला 22 याकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. टायमिंग मिस झाला. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी दिला जातोय कॉल. रिस्क आहे परंतु थोडंसं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा उचलून या 2 धावा केल्या जातात कंप्लीट. 2 धावनी धावफलक 24-24 या आकड्यावरती 12च्या सरासरीने धावफलक पुढे जाते. या षटकामध्ये तब्बल धावा आले त्या म्हणजे 20. आपण पाहिलं गेलं तर ओव्हर्सवरती लक्ष टाकलं गेलं. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 4. अक्षयने ते षटक हाताला गेलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर या इनिंग मधलं शेवटचं आणि 3रं षटक घेऊन आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती होतोय तयार. शैलेश चांगली गोलंदाजी केली आणि गेल्या स्पर्धेमध्ये वारंवार ज्या वेळेस आपण पाहिलं गेलं गरज असते सलतेवाडी संघाला त्या वेळेस मात्र चांगलं कॅलिबर दाखवतो, डिलिव्हर करतो हा गोलंदाज. परंतु यावेळी शॉर्ट पिचचा चेंडू त्याला
दिला जातोय फटकारून सीमा पार. इथं मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने होताना आपल्याला पाहायला मिळते. गती वाढवली, गतीमध्ये बीट केलं गेलं. जसं पाहिलं गेलं पहिल्या चेंडूवरती गती थोडी कमी होती आणि तो बाउन्सर चेंडू त्याचा फायदा उचलला. तदनंतर मात्र तोच टप्पा ठेवला. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, गती वाढवली गेली, गतीमध्ये बीट केलं गेलं. प्रमोदला चांगलं पुनरागमन शैलेश यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा आखूट ठेवला जातोय. थोडासा हलका ठेवलेला हा चेंडू सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवरती तसं पाहिलं गेलं तर टाइम केलं असतं धावा येणं महत्वाचं होतं, परंतु अति घाई संकटात नाही असं आपण पाहिलं गेलं तर घाई केली गेली फलंदाजाकडून. बॅट निघून गेले आणि चेंडू मात्र नंतर येताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे इनफिल्ड, त्याला बीट केलं जातंय. आउटफिल्डला आहे क्षेत्ररक्षक, फेकी करतोय. तोपर्यंत धावा घेतल्या जातील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 32 या आकड्यावरती पोहोचलेला. शेवटच्या षटकातले आतापर्यंत पाहिलं गेलं 4 चेंडू हातावलेत, अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. या 2 चेंडूवरती किती धावा अंकित करणं प्रमाद आहे स्ट्राईकला. ओपनिंग फलंदाजाची जोडी एकही बाद करण्यामध्ये अजून यश नाहीये सलतेवाडी संघाला. इथं मात्र धावचीची संधी आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या विकेटचा शोध इथं अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेशच्या माध्यमातून चांगला पण तिथं पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण केलं जातं आणि टाळ्या वाजवाव्या लागतील या खेळाडूसाठी, प्रमोदसाठी. 10 चेंडूमध्ये तब्बल 25 धावांचे खेळ केले गेले. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा मानस, बीट केलं गेलंय. 1 धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल. हो ना हो, यस नो आणि त्याच्यामध्ये फंबलिंग आणि पंच कळवायचा. धावा 2 धावा नक्कीच घेतल्या जातील, पूर्ण केल्या जातील. अगदी चांगलं कम्युनिकेशन दोघांमधलं आणि त्याचा फायदा उचलून या 2 धावांनी धावफलक आपल्याला पोहोचलेलं पाहायला मिळालंय 34 या आकड्यावरती. आणि 18 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय सलतेवाडी या संघासमोर. चला सलतेवाडी संघ लाईनअप करून मैदानाच्या बाहेर या, तर लोटेवाडी संघ लाईनअप करा आणि मैदानामध्ये दाखल. कौतुक करावं लागेल ओपनिंग फलंदाज म्हणून आलेला प्रमोदचं. 10 चेंडूमध्ये तब्बल 25 धावांची खेळी केले, साकारले. पहिल्या षटकाचा विचार केला गेला फक्त 4 धावा आणि तदनंतर मात्र स्कोअर कार्ड 35 पर्यंत पोहोचवलं. चांगली खेळी. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा 10 आलेला आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 14 आणि एका षटकामध्ये 20 धावा येताना पाहायला मिळालं. प्रमोदच्या बॅटमधून चांगली खेळी यावेळेस लोटेवाडी या संघासाठी. चला सलतेवाडी संघ ओपनिंग फलंदाज तयार ठेवा. लोटेवाडी संघ लगेचच मैदानामध्ये पाचारण करा, वेळ घेऊ नका. 1 मिनिटाचा अवधी आहे ज्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर यानंतरचा सामना आपण पाहतोय सूर्योदय नाणेल वर्सेस तामजाई टायगर्स चाळकेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना कॉल दिला जातो नाणेफेकीसाठी. या इनिंग ब्रेक मध्येच नाणेफेक केली जाईल. लगेचच पाचारण करा समालोचन कक्षामध्ये. सूर्योदय नाणेल संघनायक तसेच तामजाई टायगर्स चाळकेवाडी संघनायक या नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना कॉल दिला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. या लगेच.
ओपनिंग फलंदाजी जोडी येते मैदानामध्ये अक्षय सलते आणि पावसाची सर मात्र त्याच्या सोबती. नक्कीच मैदानामध्ये जर अक्षय सलते राहिला तर मात्र आग ओकताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ती आग येणार, दहशत येणार, दरारा येणार आणि त्याला मात्र शांत ठेवण्यासाठी की काय मात्र पावसाची सहर येताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच रबरी अंगामध्ये हीच खरी मजा आहे. पावसामध्ये खेळ खेळला जातो, आपल्याला नक्कीच आनंददायी क्षणी पाहायला मिळतात. तर यानंतरचा आपण पाहतो सामना सूर्योदय नाणेल विरुद्ध तामजाई टायगर्स चाळकेवाडी. नितीन सरांना मी विनंती करेल या नाणेफेक करून घ्या या पुढच्या सामन्याची. तर भर पावसामध्ये चला लोटेवाडी संघ अतिरिक्त खेळाडू विनंती करेल या आपलं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय स्ट्राईक एंड वरती प्रदीप. तर ओपनिंग फलंदाज जोडी यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय सलते स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला असेल हरीश सलते. पावसाचा दो पाऊस, नक्कीच पाऊस मात्र उसंत घेत नाहीये आपल्या मैदानामध्ये. गाडी पार्क करू नका विनंती आहे, मैदानाच्या बाहेर गाडी पार्क करा. किया आपण पाहतोय या ब्रँडची जी गाडी आली ती मात्र मैदानाबाहेर उभी करा. मॅच चालू आहेत, बाकीच्या ज्या चार चाकी आहेत त्यांना काढण्यासाठी कॉल दिला जातो वारंवार. मैदानाच्या बाहेर पार्क करा गाड्या. पहिला चेंडू या पावसाच्या मदतीने पडला जातोय, वाईडचा येतोय इशारा. अतिरिक्त धावसंख्येनं दार खुलं केलं जातंय. धावसंख्येचं 35 धावांचं आव्हान असताना 1 धाव येते. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आणि ज्या खेळाडूंनी 16 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा केल्या तो आहे स्ट्राईक एंडवरती अक्षय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर मात्र खाली राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाणी झालेलं खेळपट्टीवरती आणि आता मात्र थोडीशी मशागत होईल, कसरत होईल. बॉल पिच झाल्यानंतर किती प्रकारची उसळी घेईल. यावेळेस फटका आहे चांगला परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये जाईल. नैसर्गिक अडथळे असलेले 180चं हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. पडची बाजू असेल बंदित. 2 धावांवरती धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पाऊस आणि वारा यांची मात्र लाट मैदानामध्ये. यावेळेस फटका आहे चांगला टायमिंग केला गेलाय. 3 क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतात. महत्वाचं आहे जेल जज केला जात नाहीये. स्लिपरी असं हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं इथं. बघता 2 धावा मात्र केल्या गेल्यात कंप्लीट. या 2 धावांच्या सहाय्याने धावफलक 4 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पावसाचा आणि हवेचा वाढता जोर परंतु या खेळाडूंना मात्र तो थांबवणार नाही. चला 4 चाकी मैदानाच्या बाहेर करा कृपया, लगेचच वेळ घेऊ नका. विनंती केली जाते 4 चाकी मैदानाच्या बाहेर पार्क करा. पुढचा चेंडू येतो. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत 2-2. आम्ही जबाबदार नसणार हे लक्षात घ्या. यावेळेस दिशा थोडीशी वरकटलेली वाढचा येतो इशारा पंचांकडे. चेंडू गेला लांब लचक हा या दिवसात
अगदी नो लुक शॉट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या पंढरीमध्ये तो फटका आपल्याला मात्र पाहायला मिळाला. टायमिंग बेमिसाल होतं. या दुसऱ्या फटक्यावरती देखील तेच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. लगातार इन रो 2 षटकार या 6 धावांच्या मदतीने धावफलक उंची घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 22-22 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 22-22 या आकड्यावरती. हरीश सलतेची जी 20 धावांची ओव्हर होती त्याची मात्र परिपूर्तता इथं केली गेली पहिल्या षटकामध्ये अक्षयच्या माध्यमातून. काय खेळ रंगला पाहिलं गेलं तर इनिंगच्या सुरुवातीलाच मोठा पाऊस, खेळपट्टीवरती पाणी पाणी, पहिला चेंडू आदळला अनपेक्षित उसळी, तदनंतर मात्र चौकार आणि चेंडू पंचांचा येतो वेडचा इशारा. रवी गोलंदाजी मार करतो आपल्याला पाहायला मिळतं दुसरा षटक हाताळण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा वेडचा इशारा. आणि पाहायला गेलं तर या भर पावसामध्ये सूर्याची किरण कुठे लपलेली यावेळेस रवी आशेचा किरण बनणार का की या रवीला सुद्धा ढगांच्या पलीकडे पोहोचायला जाईल अक्षय आणि हरीश यांच्या फलंदाजीच्या. जर यावेळेस अटलांचा चेंडू ताकद दाखवली 2 क्षेत्ररक्षकांना बेदून चेंडू गेला गोली गप्प सीमा पार झपक झपक षटकार. नक्कीच यावेळेला मात्र कार्यक्रम बंदिस्त केला जातोय हरीश यांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने मात्र यांची गोलंदाजी होती चटकार चौकारांची आतिषबाजी त्याचा आता मात्र परतफेड केली जाते. नक्कीच दुसरा षटक हाताळण्यासाठी आले होते 20 धावा खर्च केले होते परंतु यावेळेला फलंदाजीमध्ये ओपनिंग फलंदाजीला येताना आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने खेळून करूया चेंडू 1 धाव घेतली आणि एका धावावरले समाधान मानते कारण स्ट्रायकवरती खेळायचं आहे अक्षयला. पावसाची सर होते तसं मात्र खेळायला मात्र बाहेर येताना पाहायला मिळते. वारंवार सांगतो हा ऋतू प्रेमात पडायचा परंतु आमच्या खेळ मात्र क्रिकेटच्या प्रेमामध्ये आणि या प्रेमामध्ये ब्रेकअप होत असतो पराजयाने तो मात्र जेव्हा पण यावेळेस काय चेंडू हाताळलेला रवीकडून टप्प्यात पडला तदनंतर मात्र चेंडू अगदी यष्टांच्या लेवलला राहिला आहे. पावसाळी क्रिकेटचं मात्र हे अगदी पाहिलं गेलं तर आनंदाची क्षणी पाहायला मिळते. कुठे खेळाडू एखादा घसरेल हशा पिकेल यावेळेला मात्र वाढचा इशारा अतिरिक्त धाव ही अतिरिक्त धाव जोडली जाते धावफलकावरती. धावफलक पोहोचतो 31-31 या आकड्यावर आपल्याला पाहिलं होतं. चेंडू फटका खेळून करून स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतो करतो फेकी करतो धाव फक्त जोडली जाईल ती म्हणजे 1. म्हणजे 32 या आकड्यावरती जिंकण्यासाठी फक्त 3 धावसंख्येची गरज असेल. यावेळेला चेंडू उडवला क्षेत्ररक्षक नसेल नो मॅन्स रिजन मध्ये पडेला चेंडू 1 धाव केली जाते कंप्लीट. अगदी सावध धावलं जाते. धावांची आता गरज असेल ती म्हणजे जिंकण्यासाठी 2 आणि तदनंतर मात्र घाई केली जात नाहीये. विजयी फटका येईल का अक्षयच्या बॅट मधून यावेळेस हे पाहणं महत्वाचं. प्रयत्न परंतु केली जाते दूर मात्र परतीला भागलं गेलं अक्षय सलतेला धावफलक आपण पाहतो. या आकड्यावरती जिंकण्यासाठी गरज आहे 3 धावसंख्येची. मॅच मध्ये चुरस निर्माण होईल का नक्कीच कलाट नाही देणारा पर धावफलक सॉरी 33 या आकड्यावरती असायला पाहायला मिळतं. थोडंसं पहिलं गेलं करेक्शन केलं गेलं गुणपत्रिकेवरती
जिंकण्यासाठी पाहिजे तो फक्त धावा दोन. दोन फलंदाज मैदानामध्ये विराज जिंकण्यासाठी धावा. चला स्पीड अप करा क्षेत्ररक्षण पांडव अंपायर वेळ देऊ नका. पंच आपण पाहिलं गेलं स्पर्धा 8:30ला चालू व्हायला हवी होती, तब्बल 1.5 तास उशिराने आपण चाललोय. तर तिसरं षटक घेऊन आला हे गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा रोखायच्या आहेत त्या म्हणजे 2-6 चेंडू 2 धावांची गरज. संघाचा कर्णधार स्वतः आहे स्ट्राईक एंडवर. संजय अगदी महाभारतातला संजय. 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असेल पंच. महाभारतातल्या संजय परमाने मात्र इथं हा मनोधैर्य दाखवेल का. पहिला चेंडू हाताला पंच वळतायत, वाईटचा येतो इशारा आणि याच्यासोबत स्कोर बरोबरीत सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 2 धावा गरजेच्या असताना यावेळी अशी चूक होणं मात्र खूप महागडे ठरतं. आता मात्र षटकार मारून जिंकवलं तर मात्र 101 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलं नितीन पवार यांच्या माध्यमातून. ते कम्प्लीट यस 101 रुपयाचं पारितोषिक होतं षटकार मारून विजयी करण्यासाठी आणि ते मात्र स्वीकारलं गेलं हरी सलते यांच्या माध्यमातून. विनंती करेल हरी सलते या 101 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं ते मात्र आपणास बहाल केलं जाईल नितीन पवार सर यांच्या माध्यमातून. तर यानंतरचा मॅच आपण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चालगेवाडी